मान खटावच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी लोक साहेब होती, ज्यांना अधिकार होते, जी लोक पाणी देऊ शकले असती, त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही. त्यांनी काय केलं असेल साहेब? फक्त जयकुमार गोरेला अडवण्याचं काम केलं. फलटणचे नेते 20 वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब. 20 वर्ष मंत्री होता. रामराजांच्याकडे ते खातं होतं साहेब. ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मान खटावच्या मातीत पाणी येणार नाही. साहेब कुणाकडे पाणी मागायचं? इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही. पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही. जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला, त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मान खटावमध्ये पाणी येण्यासाठी, तर साहेब पाणी आलं असतं. प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे. सारखं ते दुखणं मी कधी सांगणार नाही. जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून अशी एक निवडणूक नाही साहेब ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही, जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न झाला नाही. अगदी बारामती असेल, फलटण असेल, सातारा असेल, या सगळ्या लोकांनी ताकदीने जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न केला. तो परमेश्वर आणि माझी मान खटावची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली साहेब. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद उभे राहिले. प्रत्येक वेळी जे संकट निर्माण केलं त्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला आणि मान खटावच्या मातीमध्ये आज आपण बघताय लोकांचा विश्वास संपादन केला. जो शब्द लोकांना दिला होता तो पूर्ण केला.